आज दुपारी सत्याचा मोर्चा मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्यापासून सुरू होणार आहे आणि त्याच ठिकाणी येऊन तो संपणार आहे। फॅशन स्ट्रीट जवळून हा सुरू होईल आणि इथेच सभा होणार आहे। पण त्यापूर्वी आपण पाहतोय की ठिकठिकाणी बॅनर्स, पोस्टर, झेंडे लावण्यात आलेले आहेत आणि बरेचसे लोक आहेत जे आता या ठिकाणी पोहोचू सुद्धा लागलेले आहेत। सत्याची लढाई नाही तर सत्तेची लढाई नाही तर सत्याची लढाई आहे। खऱ्या मतदारांची लढाई आहे, खोट्या मतदारांची नाही। खोट्या मतदार यादी विरोधातील या भव्य मोर्चात सर्व खऱ्या मतदारांनी सामील व्हा असे जे बॅनर आहेत ते सुद्धा लावलेले आहेत। संविधान वाचवा, लोकशाही जगवा अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणा किंवा काँग्रेस पक्ष म्हणा, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष म्हणा, या सगळ्या पक्षांची जी सध्या बॅनरबाजी आहे ती सध्या मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्यावर पाहायला मिळते। एक गाडी या ठिकाणी आपण पाहतोय की पोहोचलेली आहे आणि दरवेळी जेव्हा शिवसेनेचे मोठे कार्यक्रम होतात त्यावेळी ही गाडी पोहोचते। भावी पंतप्रधान साहेबांचा आशीर्वाद असं उद्धव ठाकरे यांच्या बाजूला लिहिण्यात आलं आहे, तर भावी मुख्यमंत्री म्हणून राज ठाकरे यांच्या बाजूला जो आशय आहे तो सुद्धा लिहिण्यात आलेला आहे। कुठून आलात तुम्ही? माझं नाव उद्धव मोहन यादव आहे। मी केसनन गावातून या मोर्चासाठी आलेलो आहे आणि आमचे लाखो लोक येणार आहे। परंतु आता हे जे 2014 पासून जसं पंतप्रधान मोदी साहेब झाल्यापासून जो भ्रष्टाचार चालला आहे ह्याला सगळ्याला कारणीभूत फक्त भाजप आहे आणि नुसतं कोणाचं काय बोलले लगेच ओढून घ्यायचं। भगवा स्वॅग करून तुम्ही आज या मोर्चामध्ये सामील होत आहे। केसापासून ते बुटापर्यंत सगळं भगवमय करायचं तुमचा विचार आहे? संपूर्ण भारतात बाळासाहेबांचा जर आशीर्वाद असला तर संपूर्ण भारतात भगवं करायचं वातावरण चालू आहे। म्हणूनच आपण सांगितलं की भावी पंतप्रधानाचा अर्थ काय होतो। ते आता राहुल गांधीचे आणि उद्धव साहेब ते बोलते त्यांचा विषय, मी त्याच गोष्टीत काही थोडं बोलणार आहे। परंतु वेळ आल्यानंतर सगळं ठाकरेंना पण भावी मुख्यमंत्री म्हटलंय। वेळ आलती पण काळ आला नव्हता, वेळ आलती पण काळ आला नव्हता। त्याची वेळ आता फक्त 2029ला पाहू आणि कार्यकाळ पूर्ण करू शकत नाही 5 वर्षाचा। कारण की आता ज्यांच्या भांडणात आहे ना तिकिटावर वाद चालले सगळे चालू आहे आणि पक्षासाठी गेले 30 वर्षापासून हारत घेऊन येतोय। गिरीश सर, मतचोरीच्या विरोधामध्ये हा मोर्चा आहे। तुम्हाला वाटतं मतचोरी झाली आहे? मतचोरी 100 नाही 1000% झाली। का चोरी झाली नाही? जिथं मतदान आहे, माझ्या स्वतःच्या गावातलं मतदान आहे, जिथं 188 लोक नसताना तिथं वोटिंग झालेलं दाखवते। आणि जर असं होत असेल हे असे प्रत्येक जर गावागावात जर काढलं तर राज्यात किती मोठा हे होईल भ्रष्टाचार। आज किती गर्दी होईल असं वाटतंय? आज गर्दी तर रेकॉर्ड ब्रेक होणार हे नक्की 100%। रेकॉर्ड ब्रेक गर्दी होईल असं म्हणतायत। एकंदरीतच नेमकं या मोर्चामध्ये किती जण सहभागी होणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। पण या मोर्चावरती सध्या पावसाचं सावट आहे असं म्हटलं तर गैर ठरणार नाही, कारण आज सकाळपासूनच आपण पाहतोय की ढगाळ वातावरणाला सुरुवात झाली आहे। रस्ते सगळे आपण पाहतोय की भिजलेले आहेत आणि त्यामुळे नेमका जेव्हा मोर्चा सुरू होईल तेव्हा पावसाची परिस्थिती काय असणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण सत्याचा मोर्चा आज काढला जातोय। विविध पक्षाचे विरोधी पक्षातील जे नेते आहेत ते आज या मोर्चामध्ये सहभागी होतील। राज ठाकरे स्वतः ट्रेननं प्रवास करून या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्यामुळे नेमकी भूमिका काय असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि या मोर्चाचे किती पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात, देशातील राजकारणामध्ये उमटतील हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।